आता मी उभा आहे कुर्ली गावात. हे कुर्ली गाव आहे, वैभव तालुक्यामध्ये येतं. मला दाखवतो आता मी. बघा, ही शाळा आहे कुर्ली गावची. ही शाळा असते, मला वाटतं ही 7वी का 8वीपर्यंत शाळा आहे. मला वाटतं नक्की माहीत नाही मला कन्फर्म किती यापर्यंत आहे ती. कुर्ली गाव आहे. ही शाळा आहे. लांबच्या लांब शाळा असते गावातली. तस त्याला फ्लोअर कुठले नसतात, एकच लांबचे लांब फ्लोअर असतात, असे वर्ग असतात. हे माध्यमिक शाळा आहे, कुर्ली माध्यमिक शाळा कुर्ली. लिहिलेलं आहे प्लास्टिक मुक्त शाळा. प्लास्टिक मुक्त शाळा म्हणजे प्लास्टिक इथे नाही आहे. बाजूला मध्यान्ह भोजन असतं इथे मुलांसाठी बनवलेलं. असं आणि मध्यान्ह भोजन देतात मुलांना. तर काय देतात ते आम्हाला आपल्याला माहीत नाही. इथे बोलतात प्लास्टिक मुक्त शाळा. आणि हे बघा प्लास्टिक. प्लास्टिक मुक्त शाळा. मग आता मी दाखवतो एक कुर्लीचं धरण. तर वरून हॉटस्पॉट बघा कसं दिसतोय. जे 2 TMC धरण आहे कुर्लीच्या गावामध्ये. अर्धा गाव त्यामध्ये उठला, बाधित झाला धरण क्षेत्रात. तो फोंड्यामध्येच गेला अर्धा गाव. अर्धा गाव इथे आहे अजून. जी ही शाळा आहे अर्ध्या गावाची. पहिली शाळा खाली होती त्या धरणामध्ये. बघा असं हे कुर्लीचं धरण आहे. दाखवतो त्याचा स्पॉट दाखवतो. टोक आहे तिकडे. त्याचे पाणी एक्स्ट्रा हॉल फ्लो झालेलं पाणी फ्लो करतात, काढून जातं ते पाणी. असं त्याचा धरणाचा बॅक वॉटर आहे पूर्ण. धरणाचा बॅक वॉटर आहे हे बघ. असं नुकताच पाऊस लागून गेला. पाऊस लागून गेला. तिकडे ढग तिकडे गेले त्या साईडला. आणि हे धरण आहे कुर्लीचं. पाणी खूप कमी झालेलं, पाणी त्याने आठवलेलं. आता सध्या पाणी पाणी वाढलं आहे खूप पाऊस झाल्यामुळे. हा रस्ता आहे तो. हा रस्ता इकडे वैभवडीला चालला आमच्या गावातून. इकडे फोंड्याचा रोड आहे ह्या असं धरण आहे. हा पट्टा पण ना कुर्लीचा, हा पट्टा पण ना सह्याद्री पट्ट्यामध्ये येतो. हा सह्याद्रीच्याच खाली गाव आहे. आमच्यासारखंच सेम सह्याद्रीच्या खाली गाव आहे. मध्ये एक धरण गेला आहे तिकडे. धरण केलेलं आहे. 1980ला या धरणाची सुरुवात झालेली. 2000 मध्ये गावं उठली. 1999 गावं उठली. आणि नंतर त्याने स्थलांतर केलं. गाव आहे. गावात एक झलक दाखवतो तुम्हाला. वरून दाखवतो. आता मी उंचावरती आहे. ही शाळा पण आहे ना उंचावरतीच आहे. शाळा पण अशी लहान म्हणजे खाली नाही, उंचावरती शाळा बांधली त्यांनी.
गावाचं स्ट्रक्चर दाखवतं कसं आहे गावाचं. तिथे एक मंदिर आहे कुर्लीचं, कुर्ला देवी म्हणून. ते आता पाण्यामध्ये गेलं. कुर्ला देवी मंदिर आहे ते पाण्यामध्ये आहे आणि दुसरं त्यांनी मंदिर एक बांधलेलं आहे. असं गाव आहे कुर्लीचं एक. ती समोर दिसते ती सह्याद्री, ती धुकं लागली ती सह्याद्री. तेव्हा ते मंदिराचा कळस दिसतो इथून. काय जंगल आहे इकडे, कुठं खतरनाक खाली जंगल आहे. इकडे पण असं जंगल आहे कसं इकडे. हे बघा कुर्ली गाव खाली झाडं खूप असल्यामुळे ते घरं दिसत नाहीत, एवढाच एक फरक आहे. गाव इथेच आहे, मी दाखवतो तिथेच गाव आहे. लोक सगळे शेती पण करतात खाली. मी ते शूट करायला आलो आणि तेवढ्यातच पाऊस आला. आमच्या एकदा पाऊस सुरू झाला की तो असा पाऊस म्हणजे कंटिन्यू सतत पडतच असतो. कधी कधी सूर्य पण दिसत नाही 10-10 दिवस. सूर्याचा चेहराच दिसत नाही आम्हाला 10-10 दिवस. मला थोडासा पाऊस आला, परत गेला, आला परत आला. कसं माझा कॅमेरा आहे मोबाईलचा, त्यामुळे फ्रंट कॅमेऱ्याने चांगलं दिसतं. आपलं सॉरी, रिअर कॅमेऱ्याने चांगलं दिसतं. फ्रंट कॅमेरा थोडं जरा खराब दिसत आहे. रिअर कॅमेरा जरा चांगला दिसतो क्लिअर. हे बघा इथे पाऊस किती भरला आहे बघा. तो आता मला जायला पण देत नाही. असे एकदम लागल्या बघा ना इकडे मस्त वेगळी धुकं वगैरे. हा सह्याद्रीचा पट्टा नाही, हा आमच्या खालचा भाग आहे इकडचा. हा पश्चिम मेघाडचा भाग आहे. इथे धरण आहे. हवा पण सुटली आहे मस्त वेगळी इथे. आता खालून मी व्ह्यू करते त्याचा धरणाचा. थोडं खाली आलो आहे रोडवरती. तिकडे त्या साईडला पाऊस लागतोय. आवाज कसा येतो बघा पावसाचा. आता मी जरा अजून वरती चाललो आहे. थोडं आणखी वर जातो. वेगळ्या ठिकाणी आलो आहे. असं पठार आहे. अरे बा माझ्या हे बघा इकडचं परत बॅक वॉटर बघा. आता कुर्ली धरणाचं बॅक वॉटर. अजून धरणामध्ये पाणी कमी आहे. मे महिन्यात आलो तर एवढं पण पाणी नव्हतं. काही खूप कमी केलेलं पाणी. त्यांना वाटतं काय पाऊस लगेच येईल गेल्या वर्षी का पाणी. हे मोरजाई मंदिर आहे. एक मोरजाई देवस्थान आहे कुर्लेवाल्यांचं आहे छोटंसं. आम्ही ते ना पावसाळ्यात ना पहिल्याच पावसात मासे मारायला येतो धरणामध्ये. माशीवरती चढतात, आम्ही मारायला येतो. माहिती ते ह्या साईडला आम्ही येतो. इकडे दिसतं ना इकडे इकडे व्हाळ आहे छोटे छोटे. त्या व्हाळाला मासे चढतात. खूप लोक येतात. इथे ना ते गुराखी लोक आहेत, त्यांनी ना असे काय जागा साफ करून ठेवले. गुराखी म्हणजे ढोरं घेऊन येतात, म्हशी वगैरे, बैल वगैरे, गाई.
चरायला लोकांनी जागा साफ करून ठेवते. कसलं हवा येते मस्त वेगळी, एकदम निवांत वाटते बघून हे सगळं. तिकडे तो कुर्ली गाव, मगाशी मी त्याच स्पॉटला होतो तिकडच्या. तिकडे शाळा आहे तिकडे होतो. हे 2 TMC धरण आहे आणि ह्याची ऊर्जा निर्मिती होते. ह्याच्यामध्ये छोटीशी ऊर्जा निर्मिती होते. चालू असतं याचं काम खाली. फक्त 2 TMC धरण आहे, सगळ्यात छोटं धरण. आणि ते पण मातीचं धरण आहे, पूर्ण मातीचं धरण आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं धरणच नाही.